बारीक गल्लीत आणले बाई यांनी. काय बी भेटणार नाही आता, उपाशी मारावं लागेल. राम राम, जय हनुमान बाबा. चला रे बाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. आज काल मला दिवसभर काय ऑर्डर नव्हती, फक्त एक लोकल मारून संध्याकाळी भरून ठेवायचं होतं मला. तर लोकल चॉकलेटची मारलो आणि भरून भायंदरचा माल ठेवलेला. तर सध्या चाललोय भायंदरला. काल मी बहुतेक माझे एडिटिंगमुळं मी दिवसभर शूट काय काढलंच नाही. मी म्हटलं लोकलचं काय रोज रोज तेच बघायचं आहे तुम्हाला. हे काय नवीन तेवढं नसतं, फक्त कधी ट्रॅफिक असते कधी ट्रॅफिक नसते, तेवढंच बस, बाकी काय नाही. मग निघालो आता. सध्या तर बघा भायंदरला आज 2 ट्रिप आहेत मला. काल शाहू मामाची गाडी एका पार्टीकडे पाठवलेली, त्यांनी गाडी भरलीच नाही त्यांची. त्यांच्या गाडीमध्ये पावडर होतं, बोलले नाही, बोलले ही गाडी नाही चालणार बोलले. ठीक आहे म्हणलं, मग आमची तर गाडी आता काल अवेलेबल नव्हती. मग त्यांना म्हणलं की भाई उद्याच गाडी भेटेल तुम्हाला. ठीक आहे चालेल बोलले. सध्या चाललोय मी. तर जाऊन ही भायंदरची ट्रिप खाली करतो. तिथं 8 वाजता माल घेणार आहे. सध्या वाजलेत 7. मी आहे आता भायंदर रोडला. आता बघू काय होतंय. गेले गेले जर लवकर चालू झाली तर बरं आहे, कारण पार्टी पण येणार आहे. पार्टीला मला सोबतच घेऊन जायचं इथून. आता जास्त मोठा ब्लॉग बनवायचा नाही आपल्याला, शॉर्टमध्ये पटापट सगळं काम उरकून टाकायचं. तर मग भेटू आपण तिकडं भावांनो पुढं गेल्यावरती. मला लागलं थोडा मापा. दादा महाराजाच्या चौकात ना राईट मारलाय. राईट मारला सरळ या, सरळ येऊ ना. हा सरळ आलात ना की तो वेस्टला जायचा ब्रिज आहे ना, हा त्याला तिकडे जाऊ नका. सरळ पुढे आला की पुढचा सर्कल आहे, जिथं टर्न आहे, राईट टर्न. हा तोच फाटक, तिथं थांबा, मी येतोय. राईट मारून थांबू की सरळ जाऊन थांबू? हा राईट मारल्यावर पुढे जागा आहे, पुढे जाऊ नका. राईट मारलं की तिथं पुढे जागा आहे उभी करायला. चौकी जिथे लागते तिथे राईट मारून थांबू ना, लेफ्ट साइडला. हा बरोबर, लेफ्ट साइडला थांबा, मी येतोय. ठीक. बाय पार्टीवाला आले बघा. हे मला बोललेले की तुम्ही या, मी तुमच्या अगोदर आहे. अर्धा तास झालं मी थांबलो इथं भायंदर फाटकवरती. आले. चला जाऊ आता, गाडी खाली करायच्या जागेवरती. गाडी लावू मग भेटतो. जरा बाहेर पोटा पाण्याचा बघावं लागेल, कारण आज आपल्याला दिवसभर मारावं लागेल. मग जायचं म्हणलं तर ठीक आहे. बारीक गल्लीत आणले बाई यांनी. काय बी भेटणार नाही आता, उपाशी मारावं लागेल. राम राम, जय हनुमान बाबा. चला रे बाबा. तर खाली करून निघालो भावांनो. पार्टी बघा सोडायपर्यंत आली. काय म्हणते, सरळ जाऊन लेफ्ट. ओके बघा, त्यानं मला एक शॉर्टकट दाखवलं. म्हणलं तिकडे जाम राहतंय. अरे इथं आम्ही खाली करायला येतात. तर असा भाऊ सोडायला आला मला त्यानं. तर काय मला इथलं रस्ता तर माहिती आहे, सरळ गेलं की लेफ्ट मारायचा. ब्रिज लागतंय, ब्रिज. तर चला भावांनो, इथं आता ही ट्रिप आपली समाप्त होते. आता मला सणांना पळून जाऊन पट्टमन जाऊन तिकडे आपली खंडागळे इस्टेटला परत आपल्याला साखर भरून साखी नाक्याला जायचं आहे. तर तुम्हाला इथं टाईम वेस्ट न करता आपण जाऊ डायरेक्ट भरायला. ठीक आहे, ठेवा ना जरा, ठेवा जरा 2 मिनिट थांबा. भायंदरमध्ये आहे ना एक सिस्टम लय भारी झाले व आपल्या मनाला लय आवडलंय. मला दाखवतो अशी सिस्टम भाऊ आपल्या भिवंडीत जर राहिलं असते ना, कधीच जाम लागलं नसतं बाई. हे दिसतं का मेट्रोचे ब्रिज आहेत एवढे आमच्या भिवंडीचे आहेत, त्याच्यापेक्षा तर अजून लहानच आहे त्यांचे पिल्लर. तर बघा बरी मेट्रो परत पुढं गेली, त्याच्या खालून ब्रिज आहे आणि त्याच्या खालून जाणाऱ्याला खालून रस्ता आहे. ज्याला सरळ डायरेक्ट एंडला जायचं आहे ते एंडला जाऊ शकतं. तुम्हाला दाखवतो 2 मिनिट थांबा. बघा, ज्याला खालून जायचं तो खालून जाऊ शकतो, ज्याला डायरेक्ट एंडपर्यंत जायचं तो एंडपर्यंत जाऊ शकतो. हे बघ पूर्ण म्हणजे ट्रॅफिक होण्याचं काही कारणच नाही ना भाऊ. इथं एकदम व्यवस्थित टॅप टेप. हां चला,
ज्याला एकदम लास्टपर्यंत जायचं आहे वरी मेट्रो आहे. वरी मेट्रो खाली वाहतूक, त्याच्या खालीही वाहतूक. बघा असं जर राहिलं तर काय जाम नाही होणार? असं जर राहिलं तर जाम का बरं होईल सांगा बरं. आता इथं थोडंसं आपल्याला मेट्रो स्टेशन लागते, परत खाली उतरायचं, परत सरळ लगेच ब्रिज चढायचं, मेट्रो स्टेशन संपलं. बघा अरे काय सिस्टम केलं आहे भाई. अशी सिस्टम भिवंडीत पाहिजे तर जामपासून मुक्त होतील ना माणसं. बघा आता इथं परत मेट्रोचं स्टेशन आलं, त्याला जायचं तो खालून जाईल. बघा आलं खाली थोडंसं, परत वापिस समोर गेट दिसते का तुम्हाला? असं नाही दिसणार. चढलं तर बघा अशी सिस्टम पाहिजे भिवंडीत. पण जाम होणं बंदच होऊन जाईल भाऊ, सरळ सरळ. आता हे आहे ना डायरेक्ट आपल्याला शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशीच उतरतंय. तर म्हणजे बघा ना, सिग्नल लागणार नाही, काही नाही, डायरेक्ट टॉप जाणार, टॉप येणार. अशी सिस्टम हो. पानाला आवडलं भावना, एक नंबर. फायनली अंदर आले एकदम भाई. 10 म्हणजे 10ला एकदम गाडी टच झाली. बघा 10 वाजून 6 मिनिटाला आणि 7:30 गल्ली जाम होती. 10ला बरोबर पोचलो इथं. यायला पूर्ण जाम आहे ते गल्लीतनं. ते पिकअपवालं मध्येच लावून ठेवलं तर गाडी भरायसाठी. आता ही डबल लाईन लागले, सिंगल लाईन आहे. एकतर गाड्या जातात नाही तर येतात. डबल पार्किंग लागते. चला गाडी भरू जाऊ. ए फोड रे बाबा आहे ना माझं 7:30. डांचिक डिंचिक इकडे घेतो ना मी. माणसं आले, चला गाडी लावू. तर भाई गाडी वगैरे भरून तर निघालोय हो का, पण हमाल तर इथून नाही भेटले. हमालचे 2 बॅगा भेटल्यात. माल पाणी तर नसेल याच्यामध्ये, गरीब पोरं आहेत. ते आता मला माझीवाड्याला भेटणार आहेत ते लोक. मला जावं लागेल इथून पहिलं पुढं, तिथं जाऊन थांबावं लागेल, मग त्यांनी येणार. चला बघू काय होतं काय नाही. परवा दिवशी यार इथं ह्या जागेवर होतं, ही ट्रक थांबले इथं प्रभात रोड लाईनच्या इथं. तर माझ्या गाडीला ठोकले थोडंसं, मला दाखवतो का तिथं. चला माझीवाड्याला जाऊन. अरे भेटू म्हणून यार येऊन एक ब्लॉकच होईना झालंय काय बी. काय मोठा होई का रे. मग आले दोघं पण नमुने भेटले मला. जरा त्याचं तोंड दाखव. ते नुसतं बडबड करते यार, लय बडबड करते. आता लागली इथं ट्रॅफिकमध्ये. हे लोक मला गाणे बिणे काय वाजू देत नाहीत. त्याचं सदा फोन चालूच आहे आल्यापासनं, आणि त्याचं बडबड चालूच आहे. आता आम्ही काय करणार काय सांगा बरं. काय करावं यार. जावं आता, जाऊन आपलं खाली करावं, मग भेटावं. चला मग बघू इकडे जाऊन आणि कसं काय काय. फायनली आम्ही आलो इकडे. आवाज कसला करते. चला खोलून वगैरे देऊ आता. ह्यानी गेल्यात पेपर द्यायला. काय होत आहे, कधी कधी माल घेत नाही ना, उशीर करते. कधी लंचच्या नंतर मानता येईल, भरपूर त्रास आहे. तर भाऊ आता वाजल्यात संध्याकाळची 6:30 आणि संध्याकाळ व्हायला आले. मेन लफडा काय झालं भाऊ, आलो 1:30 वाजता. जेवण वगैरे मी करायला गेलेलो बाहेर. इथं काय सापडलं नाही. एक पिझ्झाचं दुकान आहे फक्त, तिथं जाऊन पिझ्झा खाऊन आलो. आणि पुन्हा नंतर इथं आलो मी, म्हणजे बाहेर टाईमपास वगैरे करून. समजा 1:30ला इथून गेलेलो गाडीपासून, तर आलो वापस कितीला 3 वाजता आलो. मला वाटलं गाडी चालू झाला असेल, अर्धी गाडी झाला असेल. येऊन बघतो गाडीला आहे तशी रशी. तिथं ते माणूस उभारले का आणि एक कट्ट्यावर बसले बघा. तिथं हे दोघं येऊन बसल्यात हमाल लोक. म्हणते भाई माल घेणार नाही त्याने. आणि म्हणलं का रे बाबा, कशामुळं माल घेणार नाही. तर पुन्हा म्हणायला लागले की भाई यांच्याकडे ठेवायला जागा नाही. तर पार्टीला मी 2-3 दिवस झाला गाडी दिली नाही. ते पार्टी तर मला म्हणली की तिथं 2 दिवस झाला माल नाही, माल ठेवायला जागा नाही, पटमन जावा, अर्जंट डिलिव्हरी आहे, येईन ते. आणि मला बी वाटलं बाई 2-3 दिवस मी बी गाडी दिली नाही यांना. शनिवार गेला, रविवार गेला, सोमवार गेला, आज मंगळवार.
आलो, म्हणलं होईल गाडी खाली, तर यांनी नाही म्हणलं. झालं यानं का लागला, इथं आलो, यानं म्हणते माझ्याकडे माल ठेवायला जागा नाही, आणि प्लस पुन्हा काय म्हणतात आमच्या पार्टीला फोन लावलो, बाई असं असं. यांची डिमांडच वेगळी. काय म्हणायला लागले, 5 वाजेपर्यंत जेवढा माल होईल तेवढा माल आम्ही घेईल, बाकीचा माल वापस करतील. आणि गाडीत चालू गेले 4:30 वाजता. म्हटलं अर्ध्या तासात माल उतरून उतरणार आहे किती, 20, 30, 25, 40 बॉक्स उतरतील. म्हटलं 2 टप्प्या जाईल, बाकीचा माल घेऊन जायचं, करायचंच का. लागलो पार्टीला, म्हटलं पुराचा माल वापस दे, नाही तर देऊच नको म्हणला. मग ठीक आहे म्हणलो. यांना गेलो डायरेक्ट, बोललो भाई तुमको लेना है पूरा माल लो या तो पूरा माल वापस करो. म्हणलो हमारे को है बाहर, जाता हूँ मैं वापस लेके, मेरे को थोड़ी कम भाड़ा मिलने वाला है. मैं माल लेके कम जाऊँगा, कम भाड़ा मिलेगा, ज़्यादा लेके जाऊँगा, ज़्यादा भाड़ा लगेगा. असं बोलणं वगैरे केलो यांच्यासोबत, जरा झाले. म्हणजे ठीक आहे, लेके लावलो आपल्या पार्टीला फोन, वापस घेऊन जा म्हणायला लागले. काय करू. त्यानं म्हणला 2 मिनटात हम दिल्लीला फोन लावला, म्हणजे दिल्लीत जे पार्टी बसते त्याला फोन लावतो म्हणलं, ज्याचा माल आहे त्याला फोन लावलं. त्यानं ह्याला बोललं भाई ऐसा रहेगा तो फिर सोच समझ के बोलणं, असं तसं काय तर बोललं वाटतं याला. ह्यानं केलं वापस चालू केलं. आता किती वाजलेत, 6:30 वाजलेत, झाले असेल अर्ध्याच्या वरी गाडी. तर मी म्हणलं शूट काढायचं कारण हेच की आता संध्याकाळ झाली, आता पुन्हा आणि म्हणजे मी दिसू न दिसू गाडीमध्ये अंधार पडला आहे, बाहेर लाईटा वगैरे चालू झाल्यात. थोड्या वेळानंतर अजून 5-10 मिनटांना म्हणजे सगळंच पूर्ण अंधार पडेल. त्यासाठी बघा किती झाली गाडी खाली. झाले आला आता थोडाच फाळक्यापाशी जे माल आहे 3 थप्पीचा ते माल खाली उरलाय. मला दाखवतो साखर कशी भरायची राहते ते दाखवतो तुम्हाला. साखर बघा अशा पेट्यात येतात, एवढ्या पेट्या, म्हणजे ही कॉफीच्या मशनीत वगैरे जातात, कॉफी बनवायच्या मशनीत. दिलेलं प्युअर शुगर चाललंय. आज जिरली रे तुमची, जिरली का नाही. नाही जिरली म्हणजे उद्या अजून येणार आहे का माल, उद्या घेऊन यायचा का माल. तर असं तेवढा खाली करून निघू, म्हणजे झाली यार गाडी पूर्ण. हे असे लोचे करते ते, काय बोलावं काय नाही. तर चला भावानो, तर पुढं भेटेल न भेटेल शूट काढायला इथंच काढून भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.